आनंदाची बातमी म्हणजे पावसाला सुरुवात झाली आहे. आमच्याकडे नाही आला अजून, पण मित्रांनो जिथे ताणलेला आहे तिथे तरी आला. म्हणजेच कुठे काय होईना पाऊस सुरुवात झाला आहे आणि आशा आहे मित्रांनो चहूकडे पण पाऊस येईल आणि आमच्याकडे पण पाऊस येईल. सोयाबीनला तिसरी फवारणी कोणती करायची व कधी करायची त्या संदर्भात थोडं सांगतो मी. सोयाबीनला झालेत आज 60 दिवस. 60, 55 ते 60 दिवसाचा कालावधी शेंगातून म्हणजे जे काही आपल्या झाडाला फूल लागतं त्या फुलातून शेंगामध्ये रूपांतर होत असतं आणि काही भागामध्ये शेंगामध्ये दाणाही भरला जातो. तर अशा परिस्थितीत आपल्याला तिसरी व अत्यंत महत्त्वाची फवारणी करायची आहे. तर या फवारणीचा उद्देश म्हणजे जे काही आपले शेंगा लागलेत ते शेंगा गळ होऊ नये आणि मित्रांनो शेंगा चांगल्या प्रमाणे जोपासली पाहिजे. तर जे काही आपले शेंगा लागलेत मित्रांनो चांगल्या प्रकारे शेंग लांबली जाते आणि त्याच्यामध्ये जो काही आपला सोयाबीनचा दाणा आहे तो भरला जातो. त्या फवारणीमुळे आपला जो काही दाणा भरणार आहे तो चांगल्या प्रमाणात व मोठ्या जेवढा आकाराचा राहील तेवढा आपल्याला उत्पादनास चांगला मदत होईल. तर अशासाठी आपल्याला फवारणी करायची आहे. 55 ते 60 दिवसाच्या कालावधीमध्ये पाहू शकता सोयाबीनला थोड्याफार वाद्या लागलेत हे बघा. तर सोयाबीनमध्ये फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत आहे आणि मित्रांनो अशा ठिकाणी आपल्याला तिसरी फवारणी करायची आहे. तिथे 100% शेंगामध्ये रूपांतर झालं तरच मित्रांनो तिसरी फवारणी करा. अजून कुठे कुठे जर फुलं असेल तर मित्रांनो त्याचं शेंगामध्ये रूपांतर होऊ द्या आणि मगच मित्रांनो फवारणीला चालू करा. म्हणजेच काय होतं 100% फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होईल आणि त्या सर्व शेंगांना जी आपली फवारणी आहे तर ती लागू होईल आणि आपल्याला 100% रिझल्ट भेटेल. तर अशा ठिकाणी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम तिसऱ्या फवारणीमध्ये एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. विद्राव्य खत कोणतं घ्यायचं आहे? आता सोयाबीनला मित्रांनो 55 ते 60 दिवसाची स्टेज आली आहे म्हणजे शेंगा लागण्याची अवस्था आहे. तर अशा अवस्थेत मित्रांनो फक्त झाडाला पोटॅशची गरज आहे. ना फॉस्फरसची गरज आहे ना नत्राची गरज आहे. फक्त झाडाला पोटॅशियमची गरज असते. पोटॅशियम काय गरजेचं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पोटॅशियम काय करतं मित्रांनो झाडाची तिथे वाढ ही स्टॉप करतं आणि झाडाची जी काही ग्रोथ आहे तर ती पूर्णपणे स्टॉप होत असते तिथे. समजा पानाची शेंड्याची वाढ स्टॉप होत असते आणि जे काही आपलं फळ लागणार आहे फूल लागणार आहे तर ती तिथे मित्रांनो झाडाची ग्रोथ चालू होते फळाची व फुलांची. तर आता मित्रांनो जे काही आपल्या शेंगा लागलेले आहेत तर हे शेंगाला काय करतं मित्रांनो पोटॅश हे चांगल्या प्रमाणात अन्न पुरवठा चांगला शेंगामध्ये कसा भरला जाईल याची मदत करतं. जे काही आपल्या सोयाबीनला रायझोबियमच्या गाठी असतात मित्रांनो ते तर नत्राचं तिथे काम करतातच. नत्राची काही जास्त गरज लागणार नाही सोयाबीनला आणि फक्त पोटॅश जर दिलं या अवस्थेत तर मित्रांनो आपली शेंग चांगली जोपासली जाते. शेंग चांगली बरसली जाते. शेंगामध्ये दाणा हा सोयाबीनचा टपोरा भरला जातो आणि जी काही तिथे शेंगाची गळ आहे तर तिथे शेंगाची गळ पण थांबते. तर अशा अवस्थेत आपल्याला मित्रांनो फवारणी 100% पोटॅशची करायची आहे. कारण की मित्रांनो पोटॅश जर दिला फवारणीला तर आपली शेंगा भरण ही चांगली होईल आणि भविष्यात आपल्याला जे काही उत्पादन निघणार आहे तर ते चांगल्यात चांगलं निघण्यास मदत होईल. तर अशा ठिकाणी मित्रांनो पोटॅशयुक्त खत म्हणजे 0-0-50 अशा खताचा आपल्याला उपयोग करायचा फवारणीमध्ये. तर मित्रांनो यामध्ये फक्त 0% नत्र आहे, 0% फॉस्फरस आहे आणि फक्त 50% पोटॅश आहे. तर आपल्याला 0-0-50 कोणत्याही कंपनीचे घ्यायचं आहे. तुम्ही तिथे लिटरला 4 ते 5 ग्राम प्रमाणे वापरू शकता. एकरी 1 किलो लागेल. तर मित्रांनो पोटॅशियमचा फायदा काय माहिती आहे का? आपली शेंग चांगल्या प्रमाणात भरली जाते आणि तिथे मित्रांनो आपल्या शेंगात चांगला टपोरदाना भरला जातो आणि आपल्याला उत्पादनास वाढ होते. आणि तसेच मित्रांनो आपले जे काही आता सोयाबीनमध्ये जास्त करून सोयाबीन हे रान झाकळलं जातं म्हणजे सोयाबीन मोठं येतं मित्रांनो. कारण की कसं आपण फवारणी वगैरे करत असतो आणि मित्रांनो खाली काही दिसत नाही. तर अशा परिस्थितीत मित्रांनो काय होत असतं आपण सोयाबीनला कुठेतरी तुम्ही असं वाकून किंवा खाली असं झटकून बघा मित्रांनो कुठे कुठे आळ्या बघायला भेटत आहेत. तर आळ्याचं कारण म्हणजे काय माहिती का? हे मित्रांनो आबाळ येणं ढग येणं. तर हे काय करत असं मित्रांनो आळ्यांना पोषक वातावरण निर्माण करतं. तर तिथे जे काही आळ्या फुलपाखरे वगैरे अंडे घातलेले असतात त्या अंड्याचं रूपांतर मित्रांनो आळ्यामध्ये होतं आणि जे काही आपली शेंग लागली आहे शेंगा ते आळी खात असते आणि एक दोन जर शेंग पोखरली मित्रांनो तर तिथे आपलं नुकसान आहे. तर तिथे आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला तिथे त्याच फवारणीत एक कीटकनाशक ऍड करायचं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला कीटकनाशकामध्ये 2 पर्याय सांगतो. एक एकदम स्वस्तातला पर्याय सांगतो आणि एक महागडा पर्याय सांगतो. तुम्हाला कोणता यूज करायचा ते यूज करा. महागडा पर्याय म्हणजे तुम्ही सोयाबीनमध्ये तिथे ॲम्प्लोगो घेऊ शकता किंवा कोराजेन घेऊ शकता. हे दोन्ही काय करतात मित्रांनो झाडांवर कुठलीही आळी पान खाणारी असेल शेंग पोखरणारी आळी असेल किंवा लष्करी आळी असेल या तिन्ही आळ्याचं मित्रांनो नायनाट करतं आणि तसेच मित्रांनो जे काही आपल्या आळ्या पुढे जाऊन आळी पडणार आहे तिथे रोखण्यास काम करतं. आणि ॲम्प्लोगो काय करतं मित्रांनो आपल्या झाडांवर जे काही पांढरी माशी थ्रिप्स तुडतुडे मावा हे जे काही हे कीटक पण येऊ देत नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला तुम्ही कोराजेनचा आणि ॲम्प्लोगोचा वापर करू शकता आणि तुम्हाला स्वस्तातले 2 पर्याय सांगतो आणि स्वस्तात आपल्याला स्वस्त आणि मस्त तर तुमच्या सोयाबीनला सर्वप्रथम सर्व फुलांच्या शेंगामध्ये रूपांतर झालं असेल तर तिथे मित्रांनो तुम्ही क्लोरोफायरिपास प्लस सायपरमिथेन हे घटक असलेलं तुम्ही कोणत्याही ब्रँडचं औषध घेऊ शकता. तिथे तुम्ही टाटाचं कोरंडा घेऊ शकता किंवा गर्डा केमिकलचा हमला घेऊ शकता. तर यामध्ये काय असते 2 घटक आहेत. यामध्ये क्लोरोफायरिपास 50% आणि सायपरमिथेन 5%. हे काय करतं मित्रांनो क्लोरोफायरिपास हे जे काही सोयाबीनची आळी आहे सोयाबीनवर शेंग पोखरणारे आहे
तर ह्या सोयाबीनच्या शेंग पोखरणाऱ्या आळीवर त्या नर्वस सिस्टीमवर अटॅक करत असतं व त्या आळीला चक्कर येऊन आळी जमिनीवर पडते. आणि मित्रांनो 12 ते 15 तासात तिथं सोयाबीनची तिथे जे काही आळी लागली तर त्या आळीचा नाश होतो 12 ते 15 तासात. आणि मित्रांनो क्लोरोफायरिपास जे काही आपल्या सोयाबीनवर जास्त करून शेंग पोखरणारी आळी असेल, पान खाणारी असेल, सर्व आळ्यांवर काम करतं. आणि तसे मित्रांनो मावा, फुलकिडे, तुडतुडे, थ्रिप्स ह्यांवरही देखील अत्यंत प्रभावी काम करतं. आणि मित्रांनो जे काही सायपर मित्र हे काय करतं मित्रांनो, आपण समजा शक्यतो सोयाबीनवर लगेच जास्त आळ्या पडल्यात तर त्वरित इलाज करण्यासाठी मित्रांनो सायपर मिथेन तिथे काय करतं, आपण फवारणी केलो, फवारणीच्या 2 तासाआत तर ते काय करतं, सायपर मिथेन आळीला अटॅक लगेच करतं. सायपर मिथेन वापरल्यामुळे आळीला चक्कर येते आणि मित्रांनो चक्कर येऊन तिथे आळी खाली पडते. आणि मित्रांनो क्लोरोफायरिपास काय करतं, 12 ते 15 तासात त्या आळीचा नाश करतं. असं मित्रांनो दोन्हीकडून आपल्याला उपयोग आहे. तर मित्रांनो तुम्ही फवारणीमध्ये क्लोरचा व सायपरमेथ्रिनचा उपयोग करू शकता. जर ते तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर उपयोग केला असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो, इमामेक्टिन बेंझाईट 5% SC. तर तुम्ही ह्या घटकाचं कोणतेही औषध घेऊ शकता. त्यामध्ये प्रोक्लेम असेल. कीटकनाशक मी 2 ते 3 का सांगितले तुम्हाला थोडक्यात सांगतो. जे काय आपण पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशक मारत असतो तर तिथे आळींवर समजा तुम्ही क्लोरो मारलो किंवा अम्प्लिगो मारतो तर ते तिथे मारलो 100% आळी तिथे मरण पावत नसते, थोडीफार राहत असते. आणि तर त्या आळीमध्ये आपण त्या क्लोरोचा जर उपयोग केला तर तिथे आळीमध्ये काय होतं, रेजिस्टन्स पॉवर निर्माण होत असते, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असते त्या आळीमध्ये. आणि ज्यावेळी आपण दुसरी फवारणीमध्ये जर तेच औषध मारलं तर तिथे आळींवर कुठलाही असर औषधाचा होत नसतो, कारण की तिथे रेजिस्ट्रेशन पॉवर क्रिएट झालेली असते आळीमध्ये. तर त्या औषधाचा आपल्याला तिथे उपयोग होत नाही. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, औषधं अल्टीपल्टी घ्यायचं आहे. जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर क्लोरो घेतला असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये अम्प्लिगो घ्या. तेच औषध मारू नका, कारण की औषध आळी तिथे मारणार नाही. आपल्याला अदलून बदलून दुसरे औषध वापरायचं आहे. क्लोरोफायरिपास तुम्हाला लिटरला 1 ml प्रमाणे घ्यायचं आहे. आणि जे काही इमामेक्टिन बेंझ आहे ते अर्ध्या ग्रॅमनं घ्यायचं आहे. जर तुम्ही अम्प्लिगो घेत असाल तर अर्धा ml घेऊ शकता 1 लिटरला. आणि कोराजन घेतला असेल तर तुम्ही तिथेही देखील अर्धा ml 1 लिटरला घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला चांगली फवारणी घ्यायची सोयाबीनला. तर अशा प्रकारे मित्रांनो 2 घटकाची फवारणी घ्यायची, एकदम स्वस्तात पडणार आहे तुम्हाला. 0050 हे 120 ते 130 किलो पडेल. आणि मित्रांनो क्लोरोफायरिपास आपल्याला एकरी 1 ml जर म्हटलं तर आपल्याला 200 ते 250 ml भेटेल. तर मित्रांनो मार्केटमध्ये 200 ते 250 ml ची बॉटल आपल्याला 200 ते 300 रुपयापर्यंत भेटेल. म्हणजेच आपल्याला कुल एकरी 300 ते 400 रुपये खर्च येणार आहे. जर तुम्ही तिथं औषध महागडं वापरलं असेल तर तुमचा तर फार खर्च तिथे वाढू शकतो. आणि तसेच मित्रांनो तिसऱ्या फवारणीमध्ये जर तुम्हाला तिथे बुरशीनाशक ॲड करायचं असेल तर तुम्ही बिनधास्तपणे बुरशीनाशक ॲड करू शकता. कोणाला ॲड करायचं तुम्हाला सांगतो, जे काय आपल्या सोयाबीनची जास्त वाढ झाली तिथे घनदाट सोयाबीन झाले आणि तिथे मित्रांनो ढगाळ वातावरण आहे आणि सोयाबीनला बोडामध्ये किंवा आपल्या शेंगामध्ये हवा लागत नाही आणि तिथे मित्रांनो सोयाबीन थोडंफार पिवळं पडले आणि सोयाबीनवर थोडेफार चट्टे पडलेत. तर अशा ठिकाणी मित्रांनो तिथे बुरशीनाशकाचा वापर करू शकता. आता बुरशीनाशक कोणते घ्यायचे तुम्हाला सांगतो. जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये व दुसऱ्या फवारणीमध्ये जर बुरशीनाशक वेगवेगळं घेतलं असेल तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशक वेगळं घ्यायचं आहे. तेच आपल्याला रिटर्न करायचं नाही, वेगवेगळे आलटून पलटून आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. तुम्ही जर पहिल्या फवारणीमध्ये रोको, रेडोमिक गोल्ड किंवा हारू जर असे बुरशीनाशक वापरले असेल तर तुम्ही तिथे दुसऱ्या फवारणीमध्ये वेगळं वापरा. आणि मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये जर तेच वापरलं तर तिसऱ्या फवारणीमध्ये वापरा. तुम्हाला 3-4 पर्याय सांगतो मी. जर पावडर फॉर्ममध्ये घेतला असेल तर तुम्ही तिथे रोको घेऊ शकता, रोको किंवा साफ पावडर घेऊ शकता किंवा रेडोमिक गोल्ड घेऊ शकता. तर मित्रांनो हे झाले पावडर फॉर्ममध्ये बुरशीनाशक. तुम्ही कुठलं वापरले त्याच्यानुसार तुम्ही बदली करू शकता. आणि जर लिक्विडमध्ये घ्यायचं असेल तर तिथे तुम्हाला टीलचा देखील पर्याय आहे. तुम्ही तिथे टीलचा देखील अर्धा ml वापर करू शकता आणि पावडर फॉर्ममध्ये 1 ग्रामनं वापर करू शकता. तर कोणाला वापर करायचा तुम्हाला सांगितलं मी, ज्यांना पानावरती चट्टे वगैरे पडलेत, पान पिवळं झाले आणि रोग पडला असं सोयाबीनला वाटत असेल, थोडीफार पानाची क्वालिटी कमी झाली असेल तर तिथे बुरशीनाशकाचा वापर करा. आणि जर मित्रांनो काही भागामध्ये ऊन पडले व साफ वातावरण आहे आणि आपल्या पानाची क्वालिटी म्हणजे सोयाबीनची क्वालिटी एकदम चांगल्या प्रमाणात हिरवगार आहे तर अशा ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक घ्यायची गरज नाही. जर तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या फवारणीमध्ये जर उपयोग केला असेल तर मित्रांनो तिसऱ्या फवारणीत घ्यायची गरज नाही, कारण की जास्तीचा खर्च नका करू. फक्त आपल्याला 2 घटक महत्त्वाचे आहेत. एकतर आपल्याला 0050 एक चांगली शेंग फुगण्यासाठी गरज आहे. आणि मित्रांनो तसेच आपलं सोयाबीन जास्त घनदाट झाले तर अशा ठिकाणी काही साध्या कीटकनाशकाचा वापर होऊ शकत नाही, कारण की तुम्ही वर जर फवारणी केलं, आता समजा ही 4 काकड्या आहेत आणि मोठं सोयाबीन झाले आणि तुम्ही वर जर फवारणी केलं तर मित्रांनो काय होतं, फक्त वरल्या बाजूनच औषध लागू होतं. तर मित्रांनो फक्त जे काही आळी खाली असते तर ह्या खाल्ल्या आळीला मित्रांनो उपयोग होत नाही. तर अशा ठिकाणी मित्रांनो चांगले स्ट्रॉंग कीटकनाशक वापरायचे. आता क्लोरोफायरिपास जर घेतला तर ते काय करतं मित्रांनो, सोयाबीनच्या प्लॉटमध्ये गॅस निर्माण करतं. तुम्ही फवारणी केला तर मित्रांनो 4 ते 5 तासात कुठलेही कीटक राहणार नाहीत सोयाबीनवर. मावा असेल, तुडतुडा असेल, थ्रिप्स असतील. आणि मित्रांनो पान खाणारी व शेंग खाणारी जी आळी आहे तर काय करतं, सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आतमध्ये जे काही गॅप आहे मित्रांनो ह्या गॅपमध्ये गॅस निर्माण करतं
आणि जिथे आपल्याला सोयाबीनला जिथे औषध गेलं नाही, कुठं तिथं फवारणीचं पाणी गेलं नसेल, तर तिथे देखील तिथं औषधाचं लागू होतं. कारण की गॅस निर्माण करतं हे औषध. तर त्या अळ्यांना तिथे बेशुद्ध करून मारण्याचं काम करत असतं. मेक्टिन घेत असेल तर मित्रांनो चांगली कव्हरेज भेटेल अशी फवारणी करा. आणि जर कीटकनाशक चांगल्या प्रमाणात जर घेत असेल, थोडं महागडं कोराजेन ॲप्लिको, तर मित्रांनो चांगलीच गोष्ट आहे. ते अंतरप्रवाह आहे. त्यात म्हणलं तर मित्रांनो आपल्याला स्वस्तातला स्वस्तात पर्याय क्लोरो घ्या किंवा 0050 घ्या. हे 2 गट घ्या मित्रांनो. तुम्हाला जास्त फवारणीमध्ये घटकांची गरज नाही. कारण की तिसरी आणि लास्ट फवारणी आहे. काही काही भागामध्ये मित्रांनो 4 फवारण्या करतात. त्यांचं शेड्यूल वेगळं असतं. जर तुम्हाला चौथी फवारणी करायची असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याचा व्हिडिओ बनवेन, त्याची माहिती देईन. आणि मित्रांनो या संदर्भात फवारणी संदर्भात किंवा पेरणी संदर्भात जे काही अडचण असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कारण की मी तिथे तुम्हाला रिप्लाय करण्यासाठीच बसलेलो असतो. कोणती अडचण असू द्या. जर रिप्लाय नाही आला कमेंटला तर मित्रांनो माझ्या इंस्टाग्रामला आयडीला तुम्ही मेसेज करू शकता. ॲग्रोफंडा ऑफिशियल म्हणून माझी इंस्टाग्राम आयडी आहे. तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन मला मेसेज करू शकता. एखाद्या वेळेस तुम्ही कमेंटमध्ये मेसेज जर रिप्लाय नाही आला तर तिथे मला कळवू शकता इंस्टाग्रामला. तर मित्रांनो अशी काय आपल्याला फवारणी करायची आहे. जर फवारणी ही मित्रांनो जमिनीमध्ये जर ओलावा असेल तर फवारणी करू शकता. आणि जर मित्रांनो तुम्ही फवारणी करताना ही उन्हामध्ये फवारणी टाळायची आहे. शक्यतो आपल्याला सकाळी 10च्या अगोदर करायचं आहे किंवा 4च्या नंतर करायचे. 4च्या नंतर जर पावसाचं वातावरण असेल तर मित्रांनो तुम्ही सकाळी 10च्या अगोदरच फवारा करून निघा. कारण की ती कीटक हे जे काय करतात आळी खाण्यासाठी ऊन नसतानाच बाहेर पडत असतात. पानावर शेंगावर येत असतात आणि ज्यावेळेस ऊन येईल तर त्यावेळेस मित्रांनो ते कीटक लपतात. तिथे आपल्याला फवारणीचा रिझल्ट भेटणार नाही. तर अशासाठी मित्रांनो फवारणी ही ऊन नसताना करायची आहे आणि खताचा पण उपयोग आपल्याला ऊन नसताना बघायला भेटतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. आणि मित्रांनो कमेंट नक्की करा कुठली अडचण असेल किंवा कुठली माहिती हवी असेल. आणि मित्रांनो आपल्या जे काही शेतकरी ग्रुपला वगैरे आपल्या मित्राला व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. कारण की जर सबस्क्राईब केला तर मित्रांनो पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन नक्की भेटेल. धन्यवाद.